आणखी एक महत्त्वाची बातमी। आमदार सुनील शिंदेंचा मुलगा अडचणीत, शिवसैनिक महिलेचा उद्धव समर्थकाकडून विनयभंग झाला अशा पद्धतीची माहिती समोर येते। महिला शिवसैनिकाने उद्धव समर्थकाविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे। वरळीतल्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे। उद्धव समर्थकाने हे आक्षेपार्ह वर्तन केलंय अशा संदर्भातली एक तक्रार पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आली आहे। महिला शिवसैनिकानं या संदर्भातली एक गंभीर तक्रार नोंदवली आहे। जेव्हा आम्ही खाली येत होतो तेव्हा उबाटा गटाचे सगळे मोठे पदाधिकारी सगळे आलेले होते। आदित्य ठाकरे होते, सुनील शिंदे होते, आशिष शेंबूरकर होते, परत सचिन वाईर होते। त्यावेळी त्या लोकांनी पहिला घोषणाबाजी चालू केल्या गद्दार गद्दार म्हणून, आणि डायरेक्टली त्या लोकांनी एवढं आक्रमण केलं आमच्यावर आणि तेव्हा आमच्यावर मारहाण केली। म्हणजे माझ्या पाठीवर पहिलं कुणीतरी मारलं, मी टर्न झाली कारण की मी साहेबांच्या सोबतच होती बाजूला, आणि मी जेव्हा टर्न झाली ना तेव्हा सिद्धेश शिंदेने ना जोरात मला पंच मारला। तो पंच मारल्यामध्ये मला काही सुचलंच नाही। मी टर्न झाली आणि मी साहेबांच्या बॉडीगार्डला सांगितलं की मला मारलं, कोणीतरी मारलं, तिथे जोरात मारलं। तर रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही सगळा प्रकार समोर आला। या महिलेनं सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश शिंदे याचं सरळ सरळ नाव घेऊन या प्रकाराला तो जबाबदार असल्याचं म्हटलंय। आमदार सुनील शिंदेंचा मुलगा या निमित्तानं अडचणीत आलाय। शिवसैनिकाला धक्काबुक्की करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आलाय। वरळीतल्या कार्यक्रमाच्या दरम्यान ही घटना घडली आहे। महिला शिवसैनिकानं या संदर्भातली गंभीर तक्रार दाखल केली आहे। तिला उपचारांकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलंय।